वेलकम महत्वपूर्ण सामना सध्या सुरू झाला. निर्णायक लढत जो संघ जिंकेल तो ग्रुप ई मधून क्वार्टर फायनल मध्ये पिंक पॅन्थर कान्हारले या टीमच्या अगेन्स्ट फाईट करेल. भूषण कंटे आणि त्याच्या आर्मीने काल जबरदस्त परफॉर्मन्स केला विथ द बॉल, त्याचबरोबर विथ द बॅट, विथ द फील्ड. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये सरशी आपण पाहिली काल ती ग्रुप ई मधून पिंक पॅन्थर कान्हारलीची. आणि या मॅच मध्ये सध्या विनिंग टीम त्यांच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल नंबर 5 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 4:12 पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती जयगावदे स्पोर्ट्स जांभूळवाडी क्रिकेट संघाकडून धीरज, सलामीवीर ज्ञानेश्वर पादेर आणि त्यांच्या सोबतीनं भाविन वाघ. ऑल इज सेट. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्कोर लेगला बॅकअप. एक सिंगल पूर्ण झाली आहे की नाही? डायरेक्ट हिट अँड गॉन. व्हॉट अ थ्रो. ॲक्युरेट फेकी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि याचबरोबर भाविन वाघ शून्यावरती तंबूच्या दिशेला परतलाय. रिप्ले आपल्या पण बघत आहोत. दीपक ज्यांना लक्ष वेधलेलं आहे, लक्षभेदी थ्रो त्याचा आला आणि भाविन वाघ या मॅच मध्ये पहिल्या सामन्याचा सामनावीर आता मात्र स्वस्तात माघारी परतलाय. थँक्यू डीजे. पारधी मैदानामध्ये दाखल झालेत जयगावदे स्पोर्ट्स जांभूळवाडी त्यांच्या विरोधात जर्मन वाघाची वडी असा हा सामना. यानंतर ग्रुप सी मधील क्वार्टर फायनल मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल. जय बजरंग कोंडे साखरे, अक्षय भालेराव आणि त्याचं युनिट फाईट करेल पराग वॉरियर्स भालूकच्या अगेन्स्ट. जेपी आणि त्याचं युनिट नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहता येईल. मात्र हा सामना इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या पुन्हा दाखल व्हावं लागेल, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तो क्षेत्ररक्षकानं अचूक लक्षभेद साधला. फोर्स केला समोर स्टेट बॅटन लॉफ्ट केलाय. विकी पारदीची दमदार सुरुवात. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मायटी क्लीन अँड क्लिअर इट. सिक्सर. जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाचं 8व्या ते 9व्या क्रमांकावरती असे फलंदाज आहेत जे 1 बॉल 6 ची गरज असताना सहजरित्या सामना फिनिश करू शकतात. आणि मैदानामध्ये गेल्या गेल्या इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं खुलं केलंय विकी पारधीनं. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. कव्हर्सला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. समर्पण बघा, डेडिकेशन बघा. स्वतःला झुकून देत असताना बॉलला अडवलं. प्रथम तर त्याचा वेग कमी केला, त्यानंतर बॅकअप केलं. मिळते येते एक सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. एका गडाच्या मोबदल्यात आतापर्यंत 7 धावा. सेवन ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला 7 धावा दाफलकावरती. ऑन स्ट्राईक सलामीवर आपण बघत आहोत ज्ञानेश्वरला. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. आउटफील्ड फास्ट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा. येतो तो चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या मार्गस्थ झाली ती पुढे इन डबल डिजिट डबल फिगर. 11 रन ऑन बोर्ड. फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साइडला मनगडाच्या सहाय्याने वळवण्याचा प्रयत्न करत होते. वेगवान फुल लेंथ होता. लाऊड अपील. पायचीसाठी ते पंचाने स्वीकारलं नाही. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप हा स्पष्ट सिग्नल ऑन फील्ड अंपायर हरेश कराळे सरांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर याचबरोबर आपण बघत आहोत सध्या पोहोचल्या पुढे तो आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवरती सांघिक यश, मात्र तदनंतर काउंटर अटॅक जयदादा दस पुरस्कृत जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाचा. फुलर लेन बॅटच्या आतली कडा बॉल मागे. फायनल लेगला बॅकअप करण्यात आलेले निर्धाव चेंडू त्या समेत निर्णायक दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू होण्यापूर्वी या षटकामध्ये गोलंदाज धीरजनं पाहिलं तर एकंदरीत रन सहज केल्यात 12. एक सांघिक शोष मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या जयगावदे स्पोर्ट्स जांभूळवाडीला. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा
षटक दुसरं सुरू झालंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कैलास येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी ज्यांची राहिली होती, स्वतः संघनायक आहेत, चांगले जिनियन ऑलराऊंडर आहेत आणि या मॅचमध्ये ते महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकात सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना स्क्रीन एंडकडून महत्त्वपूर्ण डावाचं हे षटक आपण बघत आहोत. दुसरं पहिल्या षटकात 12 बनवल्या गेल्या, 4 मध्ये सध्याच्या घडीला आपण बघितलं तर ऑनसाईडला बॅकअप जास्त देण्यात आलेलं आहे. 4 फिल्डर इनफिल्डमध्ये आपण बघत आहोत. बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्डमॅन, शॉट फान लेग, त्याचबरोबर मिड ऑफ आता देखील थोडा वाईड करण्यात आला. डीपमध्ये लॉंग ऑफ, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये. डीपमध्ये पाठवण्यात आलेला तो क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची सजावट सध्या आपण बघत आहोत. बॉलर तयार कैलास. पहिला चेंडू बाटची कडा होती, मागे येतोय. थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झाला, मिळते येते एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. दुसरं षटक सुरुवात सिंगल धावेनं झालेली आहे. स्ट्राईक आता रोटेट करण्यात आलेली आहे, ती ज्ञानेश्वरकडून विकी पारधीकडे. मागच्या सामन्याचा सामनावीर भावीन पहिल्या चेंडूवरती धावचीत होत असताना माघारी परतलाय. त्याच कारणास्तव पार्टनरशिप गरजेची होती आणि ती हळूहळू आता बिल्डअप देखील झाली आहे. अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. क्षेत्रच्या टीममध्ये मेडिकलला उपस्थितीत मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचली होती 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा याचबरोबर धावफलकावरती. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅट्समनला फॉलो केलं. ऑफटॉमच्या बाहेर निघाले होते. चेस करत असताना चांगला आउट स्विंगर जो मिडल आणि लिस्टिक वरून फिनिश होतोय पाठीमागे विकेट किपरकडे. प्रत्येक षटकारासाठी टीमचे पुरस्कर्ते जयदादा दस यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज. ऑन साइडला फटका फसला आणि निर्णायक स्थितीला या मॅच मध्ये झटका. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा बसला. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. बाद आहेत. मैदान सोडावं लागेल ज्ञानेश्वरला. वरती दुसरा धक्का बसलेला आहे. संगनायक कैलासनं मोठा अडथळा दूर केला. न्यू बॅट्समन डीडी अर्थातच दीपक वाघला आपण बघत आहोत. 14 वरती 2 धक्के बसलेले आहेत. ज्ञानेश्वर माघारी परतलाय. सलामीवीर फलंदाजांची हवी तशी कामगिरी या मॅच मध्ये झाली नाही. विकीच्या सोबतीने आता दीपकला भागीदारी रचावी लागेल. धावसंख्या 14. लॉस ऑफ 2 विकेट. देवीदाजी मार्के क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम आहे. या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. थांबून फोर्स केल्या समोर लॉंगॉनला बॅकअप अवेलेबल झालाय. मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. दीपक वाघ न्यू बॅटर आपण बघत आहोत, ज्यांचं वैयक्तिक खात्या मॅचमध्ये एका धाव्याच्या सोबतीनं नुकताच खुलं झालंय. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगलच्या मदतीने आतापर्यंत पोहोचली ती 15 या आकड्यावर. या षटकात आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी संघनायक कैलासची. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. बॅकफुटर आले, ऑन साइडला टॅप करतायत. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल. विकीनं कॉल दिलाय आणि नॉनस्ट्रॅकर एंडला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गॅदरिंग चांगलं रन नाही कैलासचं. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटकं 2 संपली. 17 धावा बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत जयदादा दस पुरस्कृत जयनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. आजचा स्पर्धेचा निर्णायक 3रा दिवस, उद्या अंतिम दिवस 29व्या पर्वाचा, उद्या शेवटचा दिवस. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
उद्या ग्रुप डी मधील 8 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. उद्या महत्वपूर्ण स्पर्धेचा निर्णायक अंतिम दिवस, अखेरचा दिवस, चेतन स्मृती चषकाचं 29व्या पर्व आणि 29व्या पर्वातील संडे फंडे पॅक क्राऊड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे या क्रीडानगरीमध्ये एन्जॉय करता येईल. उद्या देखील 11 मॅचचं शेड्यूल आहे. पहिला सामना शिवस्वराज 11 सावळाराम नगर त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. दुसरा सामना साई समृद्धी मानेवले त्यांच्या विरोधात समर्थ कृपा चषकाचे चॅम्पियन आदर्श 11 धानेवले. तिसरा सामना बजरंगी बॉयज जयगाव त्यांना फाईट करेल जयगाव ते डोंगरडावे. चौथा सामना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली त्यांना फाईट करेल HKW वॉरियर्स सिद्धगड. अशा लढती उद्या एन्जॉय करता येईल. प्रत्येक टीमनं नियोजित वेळेच्या 15 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि विकास स्पोर्ट्स पवाले 8:40 उद्या आपली रिपोर्टिंग हवी आहे. लक्ष असू द्या, उद्या मेगा फायनल डे निर्णायक अंतिम दिवस आहे. त्यासाठी वेळेच्या बाबतीत 11 मॅचचं शेड्यूल कव्हर करण्याकरता आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे देखील पुढेचा वेळ हवा. सुरुवात पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आपण बघत आहोत तो गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेसाठी नितीन स्पोर्ट्स बदलापूर प्रोप्रायटर महेशजी डोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आकर्षक कलरफुल टी शर्ट आपल्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेले त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. सेमीफायनल आणि मेगा फायनल साठी मॅन ऑफ द मॅच साठी देखील त्यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट आपल्याला लाभलेले आहेत. त्याचबरोबर MS स्पोर्ट्स शॉप मसा गिरीजी बांगारा भूषणजी बोर यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या समवेत मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आकर्षक 70 स्पोर्ट्स कॅप आपल्याला आज लाभलेली आहे. ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये दातृत्व स्वीकारलं त्या सर्वांचा आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. ज्या ठिकाणी एक सिंगल होती, फिल्डरवरती दबाव टाकला, 3 धावा पूर्ण करण्यात आल्या. 3च्या सोबतीनं टोटल पोहोचले 20 या आकड्यावर. 21 बोर्ड लॉस ऑफ 2. निर्णायक तिसरा षटक सध्या रोहितचं सुरू असताना स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला, समोर बॉलच बॅक ड्राइव्ह, वेगवान फटका होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न रोहितचा सुरू होता. मात्र फॉलोथ्रू मध्ये अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं अवघड कार्य असतं. प्रयत्न सुंदर होता, कमिटमेंट त्यांना दाखवली, मात्र अगदी चेंडू त्याच्या चेहऱ्यासमोर आला. त्याच कारणास्तव तो कैद करू शकला नाही. निर्धाव चेंडू, लोवर फुल टॉस बॉल, विकेट कीपर बीट शॉट, थर्ड बॅनच्या फिल्डरला बेदून बॉल मागे, एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल विकीचा आणि दुसऱ्या धाबेसाठी तो देखील आता पलटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज फ्रॉम लेग बाय. ऑन फील्ड अंपायर हरेश कराळे सर यांचा सिग्नल. धावसंख्या 2च्या सोबतीनं पोहोचली होती 22 या आकड्यावर. पहिल्या षटकात सुरुवात दमदार होती, 12 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक संघाने कैलासचा अवघ्या 5 धावेचा या षटकामध्ये देखील आतापर्यंत 22च्या 2 धावा काउंट करून अवघ्या 5 धावा दिलेल्या आहेत त्या गोलंदाज रोहितनं. कमालीचं कमबॅक दोनही गोलंदाजांचं राहिलेलं आहे. मिडल ओव्हर्समध्ये मोठे स्ट्रोक खेळण्यापासून दोनही फलंदाजांना त्यांनी परावृत्त केलेलं आहे. स्टील 1 टू गो. धावसंख्या 22. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, ताकदवर फटका. अगदी आमच्या अतिथी कक्षेला दिलेली ही मानवंदना, ही सलामी, हे अभिवादन लॉंग वन क्लिअर करत असताना विकी पारदीच्या बॅटमधून हा निर्णायक तिसऱ्या षटकाला फिनिशिंग टच. अठ्ठावीस 28 9.33 धाव्याची धावगती सध्या स्कोरबोर्ड वरती आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 8 चेंडू 16चं योगदान, 200चा बॅटिंग स्ट्राइक रेट विकी पारदीचा. अंतिम षटकात निखिल गोलंदाजी करता. नुकताच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे ते डोंगरनावे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सुशिक्षित व्यक्तिमत्व माधव डोंगरे सर, त्यांचं देखील स्वागत आहे. डोंगरे सरांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलंही स्वागत. प्रत्येक षटकारासाठी टीमचे पुरस्कर्ते जयदादा धस यांच्या वतीनं
कॅश प्राइज असेल ते 100 रुपयाचा आणि त्या समवेत लागोपाठच्या 3 षटकारासाठी देखील 500चा कॅश प्राइज. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती कॉन्फिडन्स स्टार्ट दीपक वाघच्या बॅटमधून हा संघर्षमय षटकार. षटकारांना धावसंख्या 34-34. 100 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी फलंदाज दीपक वाघ साठी जमा झाले. जयदादा दस टीमचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीनं बॉल बाय मॅनेजमेंट कमिटी या सिटीज बॉल पाठवा लगेचच. स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे, कधी बॉल हरवला, फिटला, बुजला, गाल झाला त्या समेत तो विद्रूप झाला, खराब झाला तर ॲट सेम टाइम तुम्हाला नवा बॉल देण्यात येईल. पहिल्या दिवसापासून ही सक्त सूचना आम्ही दिलेली आहे. दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष सुद्धा. बॉल कधीही भिजला, फुटला, हरवला, गाल झाला, विद्रूप झाला, तो खराब झाला तर ॲट सेम टाइम तुमच्यापर्यंत नो बॉल या स्पर्धेमध्ये पोहोचवला जाईल. पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत हाच नियम असेल. धावसंख्या 6-34. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 500चा कॅश प्राइज आहे. टीमचे पुरस्कर्ते जयदादा दस यांच्या वतीनं 34 ऑन बोर्ड. शफल आक्रत झाले, बॅकफुट आले, लेट कट, थर्ड मॅचच्या फिल्डरला भेदला, आउटफील्ड फास्ट चेस फिल्डरसाठी बॉल दणदण करत निघून चालला डीप थर्ड मॅच सीमारेषेच्या पलीकडे. लेट कटचा अप्रतिम नजराना, दिलखेच चौकार. चौकारांना धावसंख्या आपण बघत आहोत 38-38. मागच्या 2 षटकात धावा असा वेग नव्हता. दुसऱ्या षटकाचा समारोप विकीनं षटकारानं केला आणि तदनंतर या षटकात मागच्या 2 चेंडूत 10 धावा आणि या चेंडूवर देखील येताना पाहायला मिळतात त्या धावा 2. धावसंख्या 2 सरकते पुढे 40 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं 4 कॅमेरानेशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. सर्व ऑनलाईन व्ह्युअर्सचं देखील वेलकम आहे, स्वागत आहे 29व्या दमदार बहारदार पर्वात. तांबले पॉज घेतला, पॉज अँड एक्झिक्यूट. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका षटकार. सुरुवात थोडी संत झाली होती. बॅटर दीपकची 4 चेंडूत अवघ्या 4 धावा होत्या, मात्र तदनंतर इलिंग एक्सलेशन त्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. इनिंग मध्ये त्याची फलंदाजी बहरलेली आपण बघत आहोत. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूत 22चं योगदान सध्या या मॅच मध्ये तो देत असताना धावसंख्या 46-46. आतापर्यंत 2 षटकारांसाठी 200चा कॅश प्राइज टीमचे पुरस्कर्ते जयदादा धस यांच्या वतीनं जमा झाले. धावसंख्या 46-46. तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळालं नाही. गोलंदाजाला धाव आणि ती पूर्ण झाली आहे. मेंटली स्ट्रेस आपण पाहिलं त्या ठिकाणी. गोलंदाज अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना निखिलला नामी संधी होती धावचीची. जेव्हा बॅटरनं विकेट देखील सोडली नव्हती तेव्हा बॉल त्याच्या हातात होता, मात्र तो त्याला पकडता आला नाही. स्ट्राईक रोटेशन विकीकडे. आता स्ट्राईक. धावसंख्या 47. फुल टॉस बॉल लॉफ्ट केला समोर, मिस टायमिंग. मिड ऑफचा फिल्डर कव्हरच्या दरम्यान पोहोचतात आणि झेल संपादित होतोय. तर ते शेवटी अंतिम चेंडूवरती सुयश गोलंदाज निखिलला. पहिला डाव संपला, 47 बनवल्या जनमान वाघाची वाडे क्रिकेट संघानंतर. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट जे गावदेव जांभूलवाडी क्रिकेट संघासमोर 48-48 धावेचं.
विरोधात जय बजरंग कोंडे साखरे असं बिग बॅटल यानंतर प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. गणेश देखील उपस्थित झालेत, अक्षय देखील उपस्थित होतात. लगेचच यानंतर महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. हॅलो चेक. यानंतर होणारा बक्षीसपात्र फेरीचा सामना ग्रुप सी मधील दोन दोन सामने जिंकलेले संघ आपल्या समोर असतील. जय बजरंग कोंडे साखरे अक्षय भालेराव आणि त्याचं युनिट फॅट करेल पराग वॉरियर्स भालुक. कॉल असेल जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाच्या संघनायकाचा. प्रवीणजी दस यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल हेड इट इज हेड. अक्षय महत्वपूर्ण सामना पराग वॉरियर्स भालुक या अंकामामध्ये चांगल्या टच मध्ये पराग वॉरियर्स भालुकनं कॉल केला होता हेड. गणेश संघनायक नाणेफेकीचा कौल जिंकलाय. महत्वपूर्ण लढतीत टॉस जिंकलाय. अक्षय तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. खरं तर पराग वॉरियर्स भालुकच्या गोलंदाजांनी 2 मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मात्र बॅटिंग करत असताना स्पेशली टॉप ऑर्डर मधून कुठला असा फलंदाज असेल जो चांगली सुरुवात पहिल्या डावामध्ये तुझ्या टीमला करून देऊ शकतो? विकास असेल, नंदू असेल, स्वतः मी असेल, विराज असेल. खास करून आज स्पर्धेमध्ये 2 मॅचेस मध्ये टीमचा जो परफॉर्मन्स झालाय त्या परफॉर्मन्स विषयी काय सांगाल? टीमचा परफॉर्मन्स खूप छान झालाय. तरीही एक खेळाडू नाही आहे आमच्यात, तो कामानिमित्त बाहेर गेलाय. क्वार्टर फायनल मध्ये आता काय स्पेशल स्ट्रॅटेजी असेल पराग वॉरियर्स भालुकच्या अगेन्स्ट? प्लॅनिंग अशी काही नाही, तरी पण जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. चला ऑनगोईंग सामना सुरू होतोय. अधिकची प्रतिक्रिया आपण घेत नाही. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. जय बजरंग कोंडे साखरेनं जिंकला टॉस, त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो पहिल्या डावामध्ये बॅटिंगचा. डावाची सुरुवात दमदार झाली आहे. पहिला चौकार त्या ठिकाणी सलामीवीर फलंदाजाच्या बॅटमधून सध्या येत असताना जय गावदे स्पोर्ट्स जांभूलवाडी क्रिकेट संघाकरता. चार 1 त्यासाठी कन्फर्मेशन हवं एसडीच. या मॅनेजमेंट कमिटीने मेंबर चेक करा थ्रू द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम. इट्स अ मिनिमम और षटकारानं आगास केलाय, एल्गार केलाय तो बॅटर बालून. धाव घेण्याचा प्रयत्न तो अनाठाई. धावचीची संधी, त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद. पहिला धक्का जय गावदेव जांभूलवाडी क्रिकेट संघाला.
सध्या मिळते. सुरुवात षटकारानं झाली होती. धाव घेण्याचा अनाठाई प्रयत्न कव्हर पॉइंटला इनफिल्डमध्ये बॅकअप आलं. डायरेक्ट थ्रो विकेट कीपरकडे धावचित च्या स्वरूपात धीरजची पारी संपुष्टात. कॉलिंग चुकलं, संवादाचा अभाव आणि त्याच कारणास्तव फलंदाज धीरज परतीच्या प्रवासाला. धावसंख्या आपण बघत आहोत 6 या आकड्यावरती. न्यू बॅटर संगनायक संघ कर्णधार कैलासला सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑन विकेट. 48चं टार्गेट, 12.00 धावेचे धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची आहे ती टीम जय गावदेव जांभूळवाडी क्रिकेट संघाला. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष असू द्या. 6 वरती पहिला झटका. संगनायक ज्याची गोलंदाजी जबरदस्त होती पहिल्या डावात, तो सध्या बॅटिंग करता. पहिल्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच अर्थातच कैलास सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. मिस टाइम, लिडिंग एज आणि आणखीन एक सुयश, आणखीन एक फलंदाज माघारी. लागोपाठचा दुसरा फलंदाज संगनायक. कैलास देखील आता परतीच्या प्रवासावरती. 6-2. धावसंख्या 6. गिरीश बांगारा सध्या मैदानावरती पोहोचतायत. या संपूर्ण हंगामासाठी ज्यांनी MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारचं पालकत्व पुरस्कारत्व स्वीकारलेले आहे, सौजन्यदाते ते आहेत. त्यांच्या समेत भूषणजी भोईर देखील आहेत. त्यांच्या पद्धतीने ऑल द बेस्ट आले दोन्ही टीमला, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. 6-2 धक्के बसलेले आहेत. सुरुवात षटकारानं, मात्र तदनंतर डाव थोडा संकटामध्ये सापडलाय जयगावदेव जांभूळवाडीचा. बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न करत होते. कव्हर पॉइंट मधून काढण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. सुरुवात षटकारानं झाली होती, मात्र गोलंदाज नंदू पादीरनं या मॅच मध्ये सध्या दाफलकाला धीर दिलाय. स्टील 2 गो. 6 धावा दाफलकरती. स्विंगिंग यॉर्कर, भन्नाट गती होती या बॉलवरती. संधीच दिली नाही गिरीश भांगाराला. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, 6 धावा दाफलकरती. सुरुवातच षटकारानं झाली होती. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेण्याच्या प्रयत्नात धीरज माघारी परतला. कैलासाचा स्ट्रायकर एंड आला, तो देखील माघारी परतला. आणि आतापर्यंत लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू गिरीशच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची सांगता अवघा जो 1 षटकार आला होता तितक्याच धावा, अर्थातच अर्धा डझन धावा सध्या आपल्याला दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक संपलं. इक्वेशन 18 चेंडू 3 षटकं आणि विजुनी विजयासाठी 42 ची आवश्यकता मॅच मध्ये. जे पुरस्कर्ते जयदादा धस यांच्या वतीनं पारितोषिकाची घोषणा सध्या झालेली आहे. गिरीश बांगाराच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक कॅरी केली तर त्यासाठी देखील 500चं कॅश प्राइज. माविन गोलंदाजीसाठी विथ द बॅट चांगलं योगदान देता आलं नाही, मात्र ते आलेलं अपयश धुवून काढण्याची नामी संधी त्याला विथ द बॉल आता संगनायकानं निर्माण करून दिली आहे. 18 चेंडू 42. सुरुवात झाली आहे बॅटन बॅट मध्ये. फुलर लेंथ ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त दिशा दिली. मिडविकेटचा फिल्डर पोहोचतात विकी, तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचले ते सध्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाफलकरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. स्ट्रायकर एंडला गिरीश. स्टेट बॅटनं ड्राइव्ह केला समोर. मिड ऑफला बिदून बॉल मागे. वाडिश लॉंग ऑफचे फिल्डर उपस्थित झालेत. आणखीन एक सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं सध्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 8 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 16 चेंडू 40 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. षटकारांना डाव सुरू झाला होता. असं वाटलं होतं पॉवर प्ले मध्ये सुरुवात दमदार झाली की काय,
मात्र लगेचच प्रत्युत्तर देण्यात आलं गोलंदाज नंदू पादीरकडून, ज्यानं येणाऱ्या 5 चेंडूत एकही धाव खर्च केली नाही. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगला बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्पॉटवरती जसा चेंडू पडला तिथून थोडासा उसळला, त्याच कारणास्तव ही लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकर एंडवरती बॅटर बालुडा, त्याची सुरुवात षटकारानं झाली होती. धावसंख्या स्थिर 8 धावा दाखल करती. 15 चेंडू आता 40ची आवश्यकता. या मॅचमध्ये विजया करता जयगावदेव जांभुलवाडी क्रिकेट संघाला. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिली दिशा. एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत. विकेट किपर एंडला करण्यात आलेली आहे विकीकडून. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने सध्या पोहोचली आहे 3-9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. 14 चेंडू 39 हे समीकरण. पहिल्या डावात 47 बनवल्या गेल्या, ज्यामध्ये 22 धाब्याचं योगदान विकीचं आपण पाहिलं. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आलं. त्याची सोबत दिली या मॅचमध्ये दीपकनं 22 बनवल्या, विकीनं 18 बनवल्या. बॅकफुटवर आले. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. हुकचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत विकी. व्हेरी गुड फिल्डिंग. डीपमधून चांगला थ्रो सध्या येत असताना फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, तो सध्या जपत असताना आपण बघत आहोत. टीम जन्मान वाघाची वाडी क्रिकेट संघाला धावसंख्या सध्या पोहोचली आहे ते सिंगलच्या सोबतीनं 10 या आकड्यावर. 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 4 सिंगल, अर्थातच 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या गोलंदाज भाभींना. 10ला 2 धक्के. लोबो फुलटॉस बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. मोठी कडा घेतली होती. बॉल कप पॉइंटला ट्रॅव्हल झाला. बॅकअप आले. एक सिंगल. यशस्वी षटकाची सांगता अवघ्या 6 धावा खर्च केल्या, अवघ्या 5 धावा खर्च केल्या सिटीज त्या गोलंदाज भाभींना. 2 षटकात 11 बनवल्या गेल्या. 12 चेंडू, अजूनही 37, आवश्यकता 37 धावेची. यानंतर ग्रुप सी मधील क्वालिफायर सामना आपण कव्हर करणार आहोत. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी अक्षय भालेरावनं, जे रिप्रेझेंट करतात ॲज अ कॅप्टन टीम जय बजरंग कोंडे साखरे क्रिकेट संघाला, आणि पराग वॉरियर्स भालूकच्या अगेन्स्ट ते निर्णायक पहिल्या डावात आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील दोन्ही टीमनं. यानंतर जसा हा ऑनगोईंग सामना संपेल तसा लगेचच मैदान आणि त्या सभेत खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. लक्ष असू द्या. उद्याचं शेड्यूल ऑलरेडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. उद्या देखील 11 मॅचेसचं शेड्यूल आपल्याला अंतिम निर्णायक दिवसामध्ये कव्हर करायचं. पहिला सामना शिवस्वराज 11 सावळाराम नगर त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. बरोबर 9 वाजता कुठल्या परिस्थितीत मॅच स्टार्ट होईल 8:40ला तुमची रिपोर्टिंग हवी आहे. लक्ष असू द्या दोन्ही संघाचे संघनायक. पहिला बॉल लोवो फुलटॉस होता. अव तसं टायमिंग नव्हतं, मिल्डिंग नव्हतं. बॅटच्या टोइनला चेंडू लागला, तो जागेवरतीच घरंगळत राहिला. सुरुवात निर्धाव चेंडूने झालेली आहे. के अर्थातच कमलाकर खोडकाला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. अकरा चेंडू 37 हे समीकरण या मॅच मध्ये. स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक. पोहोचतात वाडेश मिडऑफच्या दरम्यान. दुसरी धाव घेण्याचा अनाठाई प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात सलामीवीर बाळू आता झालाय धावचित. धावबाद आणखीन एक झटका.
थँक्यू डीजे. अजिबात आता रनचेसमध्ये रस राहिला नाही, इंटरेस्ट राहिला नाही. ज्या पद्धतीने एकोपाठोपाठ विकेट डॉट बॉलची पर्सेंटेज आता वाढली आहे. समीकरण सध्या आवाक्याबाहेर. 9 चेंडू 35ची आवश्यकता. न्यू बॅटर आपण बघत आहोत निलेशला. डाऊन दिले स्टिक, आणखीन एक वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव ॲड केली जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं 14 या आकड्यावरती. 9 चेंडू अजूनही 34ची आवश्यकता. दुसरा वाईड बॉल. नुकताच गोलंदाज कमलाकर खोडकाच्या स्पेलमधून या निर्णायक तिसऱ्या षटकात आता बघल्या आपण. मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षक मिडॉनला उपस्थित नाहीत. विकेट डीपमधून लॉंग ऑन वरून पोहोचलेले आहेत. तोपर्यंत मिळते ते एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. तदनंतर ही एक धाव सुधारित धावफलक असेल 15-15. 8 चेंडू 33 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. ऑन साइडला दिशा दिली क्षेत्ररक्षक विकी, त्याच्यासाठी चेस. व्हॅली गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. असं ओढलं सहजरित्या बॉल सीमा पार होईल, मात्र विकी नावाची भिंत त्या ठिकाणी उभी होती, ज्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत. मिळते ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचली होती 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड. 7 चेंडू 32 हे समीकरण. डॉट बॉल. त्याचबरोबर निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता 16 बनवल्या गेल्या 3 षटकात. आता एका षटकात 32 32ची आवश्यकता. 6 चेंडू 32 धावा हे समीकरण. स्पीडअप गरजेचं राहील. जयमान वाघाची वाडी या संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते आपण बघत आहोत जयदादा धस, त्यांच्या वतीने जर विकेट हॅट्रिक अंतिम षटकात कॅरी केली गोलंदाजांनी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सोळाला 4 धक्के अंतिम षटकात आवश्यकता मॅच मध्ये आपण बघत आहोत 32 धावेची. गोलंदाजीसाठी पाहिलं तर प्रमोद. पहिला बॉल खोदून काढलाय समोर. मिड ऑफला फिल्डर पॅकअप आलेला आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 5 चेंडू आता मॅच मध्ये 31 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस रूलनुसार 5 चेंडूत 5 षटकार जरी आले तरी विजय मात्र दूर असेल. शफल आकडा सोडून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ टर्मच्या बाहेर शफल झाले होते, त्यानंतर लॉंग लेग स्क्वेअर लेग झोन टार्गेट करायचा होतो. चेंडूबाचा संपर्क झाला नाही. चांगला वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती गोलंदाज प्रमोद कडून. सध्याच्या घडीला निर्धाव चेंडूची होत असताना ही सांगता धावसंख्या स्थिर 17 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह करतायत कव्हर्स मध्ये इनफिल्डला. बल्टी येते आणखीन एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचते ती फक्त 18 या आकड्यावरती. पूर्णपणे अपयशी कामगिरी बॅटिंग डिपार्टमेंटची. स्पेशली षटकारांना डाव सुरू झाला होता, मात्र तदनंतर पूर्णपणे या डावाची पडझड आपण बघत आहोत. धावफलक कोलमडलेलं आहे ते जयगाव स्पोर्ट जांभूलवाडी क्रिकेट संघाचं. क्लीन बोल्ड. लेग स्टिक आणि मिडल स्टिक उखाडली आहे. आणखीन एक झटका. फक्त शिल्लक या मॅच मध्ये मोठ्या विजयाच्या दिशेनं सध्या मार्गस्थ होत असताना संघ आपण बघत आहोत ग्रुप ई मधून, तो म्हणजे जयदादा धस पुरस्कृत जर्मन वाघाची वाडी. 2 चेंडू 30 धावा आहे समीकरण. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. दिल्ली भी गई और उसके साथ गल्ली भी गई. फोर्स केला. मिस टाइम फटका. झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. आणखीन एक सुयश मिळतंय ते गोलंदाज प्रमोदला आणि त्याला त्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे.
पाचच्या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक कॅरी केली जाईल का? पहिली विकेट हॅट्रिक मॅन फ्रॉम सिद्धू एक्सपोर्ट्स खुरावले बाळा अर्थातच महेश धुमालनं कॅरी केली होती. पाचच्या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक प्रमोद कॅरी करतील का? फुल टॉस मिस्टर मिंग झेलची संधी कॉटन बॉलचा चान्स विकेट हॅट्रिक नंबर 2 आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडलाय. विकेट हॅट्रिक संपादित केली आहे ती गोलंदाज प्रमोद सराईनं आणि या मॅच मध्ये सफाईदार जांभूलवाडीच्या विरोधात जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचा. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण लगेचच देऊयात. दीपक वाघला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब, ज्याच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल 22 22 धाब्याचं योगदान विथ द बॅट आपण पाहिलं.